यंदाच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा गैरवापर झाला असून ईव्हीएमचं हे कटकारस्थान करतच महायुतीनं सत्ता काबीज केली आहे। त्यामुळे झालेल्या मतदानाची फेरतपासणी करून याबाबतचा योग्य तो निर्णय निवडणूक आयोगानं घ्यावा अशी स्पष्ट भूमिका महेश कोठे यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली। विधानसभा निवडणुकांनंतर पहिल्यांदाच महेश कोठे आपली भूमिका मांडण्याकरिता प्रसार माध्यमांसमोर आले होते। यावेळी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरासह सोलापुरातील प्रत्येक मतदारसंघातील निकाल हा अनपेक्षित आणि धक्कादायक असल्याचं सांगत त्यांनी उदाहरण याबाबतची सविस्तर अशी माहिती यावेळी मांडली। शहर उत्तर असो शहर मध्य असो, येथे चुरशीच्या झालेल्या लढतींमध्ये देखील मतदानाची आकडेवारी पाहता एकतर्फी निकाल होऊ शकत नाही, हे कोणीही सांगेल असंही ते म्हणाले। माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचं जरी उदाहरण घेतलं तरी उत्तरमध्ये त्यांचे नातेवाईकच हजारोंच्या घरात आहेत, तरी देखील अशा उमेदवाराला 1000ची मतांच्या आकडेवारी पार करता येत नाही, हे कसं शक्य आहे अशी शंका महेश कोठे यांनी यावेळी उपस्थित केली। यामुळे मतांची फेरमोजणी करण्याची मागणी आयोगाकडे केली आहे। या संदर्भात वेळ पडल्यास उच्च न्यायालयात देखील धाव घेण्याची तयारी असल्याचं महेश कोठे यांनी सांगितलं। बीडी घरकुलचं जर तुम्ही बघितलं आतापर्यंत 30 वर्षामध्ये पाणीपासून तिथले रस्तेपासून ड्रेनेजपासून ते लाईटची हे असेल किंवा हद्दवाढमध्ये वाढलेल्या नगरांमध्ये सगळ्याकडे ए टू झेड काम मी केलेले आहेत। कुठंतरी आत्ता आल्यानंतर 4 रस्ते केले म्हणजे त्यांनी डेव्हलपमेंट केलं असं होत नाही। आणि बीडी घरकुलचे लोक माझ्या विरोधात का जातील याला काहीतरी कारण असायला पाहिजे, पण तसं कुठलंही कारण दिसत नाही। सुरेश पाटील सारखं एवढं भावनिक होऊन त्यांनी मतदान प्रचार केला, रडले, मला मारणार होते, मी मारणाऱ्याला मतदान करणार का, एवढं भावनिक सुरेश पाटलांनी लोकांना आव्हान केलं। तिथं सुद्धा मतं मिळत नाहीत, असं होत नाही। बनशेट्टीचं उदाहरण घेतलं तर बनशेट्टीचे 5-1 हजार तर पेक्षा जास्त त्यांचे नातेवाईक असतील या मतदारसंघामध्ये आणि त्यांना फक्त 500 मतं मिळतात, हे सुद्धा कुठं न पटण्यासारख्या काही गोष्टी घडलेल्या आहेत। बिज्जू प्रधाने आणि बाळ्यातली टीम अतिशय चांगलं काम करत होती। एवढी मोठं त्या ठिकाणी त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेच्या माध्यमातून बिज्जूनी 1 तास जवळजवळ तिथं भाषण केलं आणि अतिशय भावनिक होऊन भाषण केलं। त्यांना कसं संपवण्याचा प्रयत्न केला ते सगळ्या गोष्टी सांगितल्या। मग असं असताना हे मतं गेली कुठं? मुस्लिम समाजाची मतं काय BJPला मिळाली असतील का? मराठा समाजाने जरांगे पाटीलला डावलून यांना BJPला मतं दिलं असेल का? हा संशयाचा विचार आहे। आंबेडकरी विचाराचा, आंबेडकरी चळवळीतला माणूस कधीही BJPला मनुवादाला मतदान करणार नाही, अशा या BJP सारख्या मनुवादाला मतदान केलं असेल असं कुठंही पटण्यासारखं नाही आहे। त्यामुळे हे सगळे मुद्दे जर बघितले तर ह्याच्यात 100% EVM मशीनचा घोटाळा आहे, म्हणून ते VVPAT मोजायला तयार नाही आहेत। आत्तासुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त तुम्ही ज्या मशीनचे नंबर सांगतात तेवढे मशीन आम्ही बरोबर आहेत का नाही फक्त आम्ही चेक करू, त्यात 10 नवीन मतदान टाकून त्या 10 नवीन मतदान टाकलेले मतदान बरोबर आहे का नाही एवढंच चेकिंग करणार। मूळ इलेक्शनचं मतदान 20 तारखेला जे मतदान झालं आहे ती मशीन चेक करणार नाही असं क्लिअर कट त्यांनी सांगितलं आहे। आणि तसं लेखी पत्रसुद्धा 1-2 दिवसामध्ये मला द्यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे इलेक्शन ऑफिसरनी। त्यामुळं हे सगळे संशयास्पद आहेत आणि त्याच्यामुळं इथं कुठंतरी आता देशभरामध्ये डिक्टेटरशिप येते का काय, आणि याच्यावर जर आवाज नाही उठवला तर 100% उद्या गुलामगिरीमध्ये आपण गेल्याशिवाय राहणार नाही।